हाय सगळ्यांना, कशा आहात सगळे? म्हणजे का आम्ही पण खूप छान. बघा आमच्या ब्लॉगला खूप जास्त दिवस झाले आणि आम्ही खूप दिवसानंतर आज ब्लॉग करतोय. तुमच्याकडं ऊन कसं आहे? आमच्याकडे खूप जास्त ऊन आहे आणि बाहेर आहे ना वारं सुटलं आहे. तुम्हाला मी दाखवते थोडी करायची. मला लक्षच नाही चालू बॅक कॅमेरा म्हणजे बॅक कॅमेरा करता चालूमध्ये होतो व्हिडिओ चालू सुरू असताना मी बंद करून केलं, मला देणंच नाही राहिले. तर बघा किती वाजलेत आपल्याकडं. आता वाजले 4. आम्ही चहा पितोय आता 4 वाजता. तुम्ही म्हणता चहा इतक्या उन्हामध्ये का पित आहे? तर इथं पिल्लू बिस्किट खातंय. मी पिल्लूला बिस्किट बनवून देते. तर आपली चालू इथं AC, त्याच्यामुळं आपल्याला काय गरमीची काय एवढी हे नाही. आम्ही त्याच्यामुळं 3 वाजता पण चहा पित होतं दुपारच्या. आता वाजले 4 म्हणजे मी चहा 3:30लाच ठेवली. चहा बंदी आहे. आत्ता आम्ही पितोय. पिऊचे पप्पा आज घरी लवकर आले होते आणि गेले ते रिक्षा चालवायला. डबल भाडं लागलं होतं त्यांना. तर आपली मस्त टुकू रिक्षा घेऊन गेलेत ते. त्याचा म्हणलं आपण चहा पिऊया. आणि माझी बघा इथं बटरची पिशवी. हे बटर आहे आपले मुंबईचे. पिऊचं काय चाललंय तिकडे? पिऊ गाई चहा तुम्ही पेता पण लिंबू तुम्ही पेता, आम्ही पेतोय. आमच्या घरात बनली आहे शिमला. मी अंगावर घेऊन झोपले होते यार का आत्ताच. हे बघा छोटं अंगावरच घेऊन मी झोपले होते. मला म्हणे मी दुपारी AC बंद करणार नाही, तुला अंगावर घ्यायचं तर तू अंगावर घेऊन झोप. तर आपलं पिल्लू इकडं उठलंय. पिल्लूचं काय चाललंय बघा. लग्नाहून यायला आम्हाला बरेचसे दिवस झाले. येणार आहे पिऊ? आम्ही म्हणजे बुधवारीच आलेलो आहे, नाही गुरुवारी आलेलो आहे. तर खूप दिवस 8 दिवस होऊन गेले आम्हाला. हा ना 8 दिवस झाले. गुरुवारी आज रविवारी आहे. तर चला मी खाते या बटर. आपण खाऊन पाहूया कसे आहे. छान आहे. ते बटर आणले होते आपल्याला नवरीच्या मम्मीने. त्याने खूप जास्त आणले होते. तर मग काही तिकडे खाल्ले, काही देण ते. हे काय चहा मी खाते याच्यामध्ये बटर. आणि आम्ही आत्ताच थोडंसं जेवलं पण होतं आहे ना पिऊ. पिऊच्या पप्पाने भरीत आणलं होतं वांग्याचं हॉटेलमधून. 1 सेकंद. 43 डिग्री आहे. काल 43 का किती होतं? 42 का 43 काहीतरी होतं ना पप्पा म्हणे. आम्ही म्हणजे तिकडून येताना जाताना पण नाही केला आम्ही ब्लॉग आणि येताना पण नाही केला. तिथं थोडासा त्याला पण होती लागली. तर मग त्याच्यामुळे चला जाऊन द्या म्हणलं. कारण की वेळच नव्हता तितका बरं का ब्लॉग करायला. आम्ही लय बिझी होते, लग्नाला गेलो होतो. म्हणजे आता ब्लॉग करीन कोण? ब्लॉग करायला स्पेशल एक माणूस पण पाहिजे दाखवायला. इकडच्या घरात तिकडच्या घरात लग्न घरात. तर ब्लॉग करायला काही जमलं नाही. तुम्ही काय आमच्या ब्लॉगची इतकी काय वाट बघणार नाही ते आम्हाला पण माहिती आहे की नाही हो मित्रांनो. पण बघा जा चांगलं वाटतं आम्हाला पण. कमेंट करा जा, आम्ही बघतो. तुम्ही ब्लॉग करा जा. तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत नाही का? हो पाहुणे नो, आम्ही छान बोलत नाही का? कसं बोलतो आम्ही? आम्हाला पण कमेंट करा की तुमचा ब्लॉग. पिऊचे पप्पा गेले रिक्षा चालवायला गरमीमध्ये. त्यांना आमचा फोन, तर मला पण उठून दिलं फोन करून. ले जर रे बेटा की उठ आणि कवर काढ म्हणून गाडीचं. आजचं चहा भारी झालं का? मी पेते गिलासामध्ये चहा. म्हणजे मला कशात पण आवडतो. मी बशीने पण चहा पिते, गिलासात पिते, कपात बी पिते, वाटीत पण. नाही मला बटर खायचं ते. जास्त नाही खात मी, एकच खाते. आपली पण लागत नाही रे तसं काही नाही. तर आज आहे आपलं रविवार. आज आहे मटनचा वार आहे ना पिऊ. चिकन मटन
मला ते भेटलं ते फक्त नॉनव्हेजच. बघू आज काय आणणार आहे साहेब. चिकन आणतात का मटण आणतात. तुम्ही इतक्या उन्हात चहा पित नसता. 6च्या नंतर चहा पित असताना आम्ही तिकडं 6ला बी नव्हतो भेट. तिकडे आम्ही 6ला पण नव्हतो पित चहा. तिकडं लय ऊन होतं. त्याच्यामुळे आम्ही जास्त दिवस आज तिकडे राहिलो नाही. सगळे म्हणत होते राहा. सगळे गेले आपणच होतो तिथं. सगळे गेले दुसऱ्या दिवशी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी. पण आम्ही 2 दिवस राहिलो कारण की पिऊचे पप्पा लग्नाच्या दिवशी वापस आलते आणि आम्हाला डबल वापस घ्यायला आले. म्हणजे ऊन जास्त होतं. अजून बी तिकडं आत्ताच आम्ही आईला फोन लावलाय. आई झोपली आहे कूलर चहावाला. तर आई म्हणते लय ऊन आहे बाई, कूलर काहीच करा नाही का. त्याच्यामुळेच म्हणलं बाई आम्ही राहिलो नाही, तुमच्याकडे जास्त ऊन होतं तर. इकडं आपलं चिक्कूपा काय करते. झाली का झोप झाली. हा त्या दिवशी रिक्षा बंद झाली होती ना. झोप झाली का. आमचं पिल्लू उठलंय, ततलू उठलंय. पप्पी पण देतोय मम्मीला. पप्पी आम्ही दोन जण आम्ही पप्पी पण खेळतो आहे ना. मग ततलू उठला. बिस्किट खातोय ततलू. बिस्किट खायला पाहिजे. बॉडी येते आहे ना पिल्लू. बिस्किट खायला पाहिजे. बॉडी येते दादाला. आमचा दादा खातो फक्त बिर्याणी लवर. बस बिर्याणी द्या है ना पिल्लू. काय आवडत तुला बेटा. कालच त्याच्या पप्पाने त्याला बिर्याणी आणली होती. बस बिर्याणी द्या नसती बिर्याणी आहे ना. वरण भात नको, पोहे नको, खिचडी नको. तर काल आपली रिक्षा पडली होती बंद. काल का परवा रे. परवाच्या दिवशी थोडंसं मॅटर झालं. आम्हाला काय माहिती नाही. ते लय मोठे शीट भरेल होते. त्याने केला फोन म्हणे रिक्षा बंद पडली हो, कसं करू काय करू. मग त्यांना म्हणलं मी की शोरूमला घेऊन जा. आणि दोरी सोडली पिल्लूच्या झोक्याची. इथं झोका लटकेलेली. तर मग त्यांनी शोरूमला घेऊन जा. पण त्यांना म्हणलं की एक फोन लावून विचारा शोरूमला काय धोरण येतं. आहे का तुझ्याकडे ना. मग तुझं ससं बघतोय ना आम्ही ना. का ससं भिजणार होतं. ससाचा कार्ड आहे डोळा दाखव. ससाचा कार्ड आहे डोळा पिल्लूनी. द्यायचं एक बिस्किट खायचे का. बाहेर खूप गरम आहे. आम्ही काही बाहेर जास्त जात नाही. आम्ही घरगीर लावून आतमध्येच बसून घेतो. संध्याकाळी पण जास्त जात नाही. चहा नाही पिल्लू. चहा बुडून मागता येते नाही ना. संपला ना. त्याला मी चहा नाही याच्यामध्ये मी त्याला टाटो घेतो का बघ आपण. कळतं त्याला. बेशिता आमचं तटलं उठलं आहे ना. तटलं उठलं. तर आम्ही खरंच खूप जास्त एन्जॉय केलं आहे ना रे पिऊ लग्नामध्ये. माझ्या हातात आला अजून पण बांगड्या आहे. तुम्हाला दाखवते मी मागून. त्याच्या मधल्या मी ना यांनी कापून काढल्या पकडीने. त्या टोचत होत्या थोड्या जास्त. आणि म्हणजे जास्त सगळ्यांना जास्त बांगड्या भरल्या. आणि मला म्हणजे एकदम साईज थोडी कमी छोटी भरली. तर माझ्या बांगड्या काही निघत नव्हत्या. तर मग मी काय बांगड्या काढल्या नाही त्या. हां आज झाले 2 हफ्ते. 3 मेला लग्न होतं. आज आता कधी जायचं आहे. दिवाळीला जायचं आहे का. फटाके कोण मामा घेऊन देईन का. दोन्ही मामा घेऊन देईन का. फटाके उडी पण मग नाही उडी तयार मला तिथं. कसं काय. कारण की रिक्षा राहील बाहेर पलंग टाकायचा आणि पालंगावर जायचं बाहेर. गेटच्या बाहेर गादी टाकायचीच नाही. असं टाकायचं. ते पलंग लेवायचं आता लग्नाच्या दिवशी मी ते पलंग लावलं होतं. म्हणजे याच्या दिवशी हळदीच्या दिवशी
भांडे नाही घासायचे का? हां भांडे घासायचे ना चहाचे भांडे. तर आमचा ब्लॉग आम्ही इथंच थांबवतो. छोटासा ब्लॉग केला आहे बघा. तुम्हाला आवडला तर बघा, नाही आवडला तर नका बघू. आमची काय बळजबरी नाही आहे ना रे पिऊ. पण आमच्या पिऊसाठी पिल्लूसाठी एक सबस्क्राईब करा, एक फॉलो करा, एक लाईक करा, एक कमेंट करा, एकच करा आणि एक कमेंट करा, एक शेअर करा. तुम्हाला जीवर नका आणू मित्रांनो, भावानो, जीवर नका. एक बटन दाबायला काय जीवर येऊन द्यायचं. पटापट पटापट एक बटन. हां दाखव. प्रॅक्टिकल लाईक कमेंट ले बाय शेअर पाठीला दुसऱ्या डन डन. पटापट एकच करायचं, जास्त नाही करायचं. तुम्हाला आवडा तर आवडावर बी बघा, नाही आवड्यावर बी बघा. म्हणजे आवडल्यावर काय करा, फोन घ्या, ब्लॉग लावून पाठवून द्या. हा. आणि तसं सांगा की तुम्ही असा ब्लॉग करा, तुम्हाला बनवता येत नाही, तुम्ही नीट छान बोलत नाही. हा गलती सांगा की काय कसं बनवायला पाहिजे, काय बनवायला पाहिजे. जास्त बाहेर बनलं पाहिजे का जास्त बाहेर बघा तुम्हाला म्हणजे सांगते मी, बाहेर जाता येत नाही मला जास्त फोन घेऊन. आणि गरमी नाही रे. आता असे 2 मुलं घेऊन जायचे म्हणलं मला पण थोडा प्रॉब्लेम होतो जायला. आणि पिऊच्या पप्पाला तर सुट्टी नसती जायला, मग कसं घेऊन जायचं. तर सगळं प्रॉब्लेम आहे. तर बघा आमच्या घरातलाच ब्लॉग बघा जा, लाईक करा जा, शेअर करा जा. आणि मग आता काय करता, छोटं घर आहे आमचं तर छोटाच ब्लॉग होणार आहे. घरात काय दुसरं काय दाखवायला नाही. काय तर कसा वाटला सांगा नक्की बरं का मित्रांनो. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. नसं आवडा तरी पण बघा, म्हणजे बघा हक्काने बघा. आमच्या पिऊसाठी बघा आणि पिल्लूसाठी बघा. आमचं टकलू आणि पिल्लू दोनसाठी बघा. चला मग बाय.